नमस्कार, मी भीमराव कडळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, अमित शहा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून काढतील का? आणि त्याची कारण सुद्धा तशीच आहेत. का काढू शकतात? तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करतील का? ह्या संभ्रम सगळा निर्माण झालेला आहे. उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले. ते भारतीय जनता पक्षामध्ये जाणार होते, मात्र ते शिवसेनेमध्ये लावले आणि एकनाथ शिंदेची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढली. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे. तर याला काय कारणीभूत आहे? म्हणजे काय नेमकं कारण तरी काय? किंवा देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातून खच्चीकरण सुरू आहे का? अमित शहांना असं वाटतंय का की नरेंद्र मोदींनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानाच्या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस राहू नये? काल बघा, उद्धव ठाकरेंनी सुद्धा स्टेटमेंट केलेलं आहे, जर महाराष्ट्राचा पंतप्रधान होत असेल तर आमचा त्याला पाठिंबा असेल, असं सुद्धा म्हटलेलं आहे. पण महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी राजीनामा देतील का? देशामध्ये स्थिती निर्माण झालेली आहे राजीनामा देण्यासाठी सारखी. पण नेमकं राजकारण हे भयानक आहे, कुणाच्या लक्षात येत नाही पॉलिटिक्स कसं चाललंय ते. तर या सगळ्या गोष्टींची आज चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा. तसंच हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघावं, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवलं जाऊ शकतंय का किंवा काय, हे सगळं आपल्या लक्षात येईल. तर चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये 2014ला भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये सत्तेत आला आणि केंद्रामध्ये सत्तेत आला. तो आजपर्यंत 2026 पर्यंत देशात आणि राज्यात सत्तेत आहे. मधली 1-2 अडीच वर्ष जर वगळली तर बहुतांश राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. म्हणजे 22 राज्यात सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं. तसंच महाराष्ट्रात 12 वर्षामधले 10 वर्ष झालं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. तर आता देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये गदारोळ सुरू आहे, आंदोलनं सुरू आहेत, उद्रेक सुरू आहे. नरेंद्र मोदी देशामध्ये विकास करायला सक्षम ठरले नाहीत, महागाई कमी करण्यास सक्षम ठरलेले नाहीत, नवीन जे IIT कॉलेजेस किंवा नवीन काय उभारण्यात सक्षम ठरलेले नाहीत. सगळं काय गोष्टी अडाणीला दिल्या गेलेल्या आहेत. 100 स्मार्ट सिटी, स्किल डेव्हलपमेंट, हे जे सगळे वादे केले होते हे नरेंद्र मोदींना एकही पूर्ण केलेला नाही. त्यामुळं नरेंद्र मोदी यांच्यावरती देशातली जनता ही प्रचंड नाराज आहे आणि नरेंद्र मोदी केव्हाही राजीनामा देऊ शकतात अशी परिस्थिती देशाच्या राजकारणामध्ये आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा मोठ्या घडामोडी आणि हालचालींना उलथापालथ सुरुवात झालेली आहे. आता देशाच्या राजकारणामध्ये बघा, नरेंद्र मोदींच्या नंतर कोण, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता काही जण म्हणतात की नरेंद्र मोदींच्या नंतर योगी आदित्यनाथ. योगी आदित्यनाथचं नाव चर्चेत असतं नेहमी. त्यानंतर दुसरं नाव गडकरीचं घेतलं जात होतं, परंतु गडकरीचं नाव आता मागं पडलंय, नितीन गडकरींचं. त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव आघाडीवरती आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नावाला RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आहे की जर देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान होत असतील तर आमचा पाठिंबा, म्हणजे RSS ज्याला पाठिंबा देतो तोच प्रधानमंत्री होतो, मुख्यमंत्री होतो, मंत्री होतो, संत्री होतो, हे आपण पाहिलेलं आहे. तर छुपा पाठिंबा जो आहे RSSचा तो देवेंद्र फडणवीसांना आहे. मग अमित शहांना असं वाटतंय की महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीसाचं नाव पुढं येता कामा नये पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये. आपलंच नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत राहावं असं अमित शहा यांना वाटतंय. परंतु अमित शहा यांना सुद्धा बऱ्यापैकी विरोध, म्हणजे भारतीय जनता पक्षातूनच विरोध आहे. मात्र तो विरोध आता अजून तरी चव्हाट्यावरती आलेला आपल्याला दिसत नाही. तर राज्याच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या बघा मागल्या 2-4 दिवसामध्ये, त्या अशा की उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले गेले आणि त्यामध्ये बघा, एकूण उद्धव ठाकरेंचे 6 खासदार होते, त्यामध्ये 9 खासदार होते, त्यापैकी 6 खासदार फोडले गेले आणि ते 6चे 6 खासदार हे
भारतीय जनता पक्षामध्ये जाणार होते, मात्र अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांची ताकद कमी करण्यासाठी ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये पाठवले. आता आपण म्हणाल की देवेंद्र फडणवीसांची ताकद कशी कमी? जर भारतीय जनता पक्षामध्ये जर हे 6 खासदार सामील झाले असते तर भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे 9 खासदार आणि हे 4 असे 15 खासदार झाले असते भारतीय जनता पक्षाचे. मात्र 15 खासदार झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातला मोठा भाऊ म्हणजे विधान परिषदेत सुद्धा मोठा भाऊ ठरला असता आणि केंद्र म्हणजे खासदारकीमध्ये सुद्धा मोठा भाऊ ठरला असता. मात्र अमित शहा यांनी हे 6चे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये पाठवले. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पाठवल्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये जरी भारतीय जनता पक्ष मोठा असला भाऊ, तरी केंद्र पातळीवरती म्हणजे खासदार हे एकनाथ शिंदेचे मोठे झाले आणि एकनाथ शिंदेची शिवसेना 13 जागावरती जाऊन पोहोचली. 7 आणि 6 13 खासदार झाले. त्यामुळं एकनाथ शिंदेचा पक्ष हा काँग्रेसच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचा झाला, म्हणजे महाराष्ट्रात इंडिया आघाडीमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला आणि एकनाथ शिंदे यांची मार्केटिंग पॉवर वाढली अमित शहापाशी. आता एकनाथ शिंदे काय देशाचे पंतप्रधान होणार नाही, मात्र ते राज्याचं मुख्यमंत्री होऊ शकतात. आता अमित शहा यांनी बरोबर देवेंद्र फडणवीसांना बाजूला साईड बाय करण्यासाठी म्हणून ही सगळी खेळी केली. आता काल उद्धव ठाकरे यांनी बघा भाषणामध्ये, आता हे सगळे खासदार फुटले उद्धव ठाकरेंचे, त्यांनी 6 जिल्हे पिंजून काढले ज्या ज्या ठिकाणचा खासदार आहे, म्हणजे जसं उस्मानाबाद असेल, ज्याला धाराशिव म्हटलं जातं ते असेल, यवतमाळ, हे जे इतर जिल्हे जे आहेत ज्या ज्या ठिकाणचे खासदार फुटले ते सगळे त्यांच्या मतदारसंघ सगळे पिंजून काढले. आणि शेवटी काल त्यांनी असं म्हटलं की जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत असेल तर आमचा पाठिंबा असेल. माझे 3 जरी खासदार राहिलेले असले तरी जर देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान होत असतील तर त्यांना मात्र आमचा पाठिंबा असेल. म्हणजे एका पक्षात एका दगडात 2 पक्षी मारण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. याचा अर्थ असा की खासदार जे फोडले हे देवेंद्र फडणवीसांनी 6 नाही फोडले, हे अमित शहा आणि एकनाथ शिंदेंनी मिळून फोडले. आणि अमित शहा यांना वाटतंय की देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि ते मला अडचण करू शकतात, मला अडचणीचं ठरू शकतात, म्हणून त्यांचा पत्ता कट केला पाहिजे. आणि बघा येणाऱ्या काही दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस यांना हटवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं आणि देवेंद्र फडणवीसांना असंच रिकामं ठेवलं जाऊ शकतं किंवा पुन्हा उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं. आता एकनाथ शिंदे गटाचे बघा अनेक मंत्री सुद्धा म्हटलेले आहेत की त्यांनी भाकीत केलेलं आहे की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्याची कारणं सुद्धा तशीच आहेत की बाबा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा मोठ्या संख्येनं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं नेतृत्व हे मराठा समाजाकडेच दिलं पाहिजे. म्हणून बी बघा एकनाथ शिंदेचे जे मंत्री आहेत दादा भुसे, ते पाठीमागच्या काळामध्ये म्हणले होते की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. तसंच वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख आहेत प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, देवेंद्र फडणवीसांना बाजूला केलं जाऊ शकतं असं त्यावेळेस सुद्धा ते म्हटलेले होते. आणि त्यानंतर बघा विधानसभेत शशिकांत शिंदे सुद्धा म्हटलेले होते की आता CM आणि DCM बदलण्याची वेळ आलेली आहे, देवेंद्र फडणवीस जातील आणि एकनाथ शिंदे येतील असंही म्हटलं गेलेलं होतं. तसंच बघा एकनाथ शिंदे गटाचे अनेक नेते अब्दुल सत्तार असतील किंवा अजून कोणी असेल, हे सगळेच्या सगळे म्हटले होते की देशामध्ये हे 2029च्या आत फार मोठी अशी उलथापालथ होईल आणि तिथं देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण केलं जाईल आणि इतरांना संधी दिली जाईल. म्हणजे अमित शहा यांना देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण करायचंय आणि देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण करून इतरांना बळ द्यायचंय. म्हणजे एकंदरीत त्याचा अर्थ असा आहे की
देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाऊ नये, केंद्रात पंतप्रधान पदासाठी अडथळा ठरू नये असं अमित शहा यांना वाटतंय. आता मात्र बघा, अमित शहाकडून 20 जून 2026 जे कोल्हापूरमध्ये कार्यक्रम झाला, या कार्यक्रमामध्ये बघा फडणवीसाचा उल्लेख माझे मित्र व लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला. शहांनी एका अर्थाने देवेंद्र फडणवीसांच्या कार्याला प्रशस्ती पत्रक दिल्याचं सुद्धा मानलं जातंय. म्हणजे जो आपण बघा राजकारणामध्ये एखाद्याला संपवायचा जर असेल तर त्याला जवळ घेतलं जातं, त्याला जवळ घेऊन संपवलं जातं. अशी आपण अनेक उदाहरणं बघितलेली आहेत. तर असंच काहीसं या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय की देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण हे होतंय आणि ते नक्कीच होतंय, हेही तितकंच खरं आहे. राजकीय दृष्ट्या जे सगळं सुरू आहे ते खच्चीकरणाच्या मार्गावरतीच आहे आणि एकनाथ शिंदे यांना बळ देणार आहे. तर एकनाथ शिंदे यांना येणाऱ्या काही दिवसात मुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव खडाळे पाटील.